अगं नाट नाही लावतोय, मलम लावतोय. हा, मलम लावल्याने तुझा दिवस वाईट जाणार असेल ना तर मला माहित नाही. तुझं तोंड बघून दिवस वाईट जातो माझा, कळलं? ए, मला पण काय हौस नाही माझा चेहरा घेऊन तुझ्या समोर यायची. तिथं सिग्नलला बघितला हा करत होती म्हणून मी आपली ही क्रीम घेऊन आलो. उलट वर माझ्यावरच डाफरतीयस. मी मागितली मदत तुझ्याकडे आले का मी? हा, कशाला चांगुलपणाचा आवंटोस? मला नाही लावायचं मलम बिलम, जा तू. आखडू आहेस का तू? तू काय स्वतःला अशी खूप स्पेशल विशल समजतेस काय? हा, कारण आहे ना माझी काळजी आहे ना डिस्काउंट मध्ये वाहत नाही चालली आहे. बाबांना वाचवलंस तू, त्यांच्यावर चहा सांडला असता म्हणून तुझा हात भाजलाय, म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी, कळलं ना? त्याची काही गरज नाहीये, मला नकोय हे. आणि तुला माहितीये ना मी आकडू आहे, मला खूप माज आहे. कशाला आहे तू माझ्या मागे? काहीच गरज नाहीये, जा ना. गेली बाबा एकदाची पिढा. मला वाटलं मी येईपर्यंत इथेच थांबतोय. काय हे सगळं? ए, आता लागलाय ना, मग राहू दे, बरं होईल. झालं समाधान? काय बाई आहे ही? काय माणूस आहे हा? विंटर कुठली? क्वार्टर कुठला? तुम्हीच माझ्या आशेचा किरण आहात, तुम्हीच माझे सारथी आहात, तुम्हीच माझे कृष्ण आहात. अहो काय झालं काय? ती रिक्षावाली दिसते ती हा हा, तिच्या हाताला भाजलंय. मी तिला सांगतोय मलम लावून घे, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. म्हणून म्हणतोय प्लीज तुम्ही मलम लावून द्या. डॉक्टर बोलतोय म्हटल्यावरती नाही म्हणणार नाही. हे बघा, मी याच्यापेक्षा चांगला मलम तुम्हाला लिहून देतो, पण तुम्हीच का मलम लावत नाही? डॉक्टर तुमचं लग्न झालंय का? मग तुम्हाला नाही कळणार बायको नावाचा प्रकार हा किती हट्टी असतो ते. बायको मग ती कोणाची असो, जगात कोणाचंच म्हणजे कोणाचंच ऐकत नाही. मी सकाळपासून हे मलम घेऊन तिच्या पाठीमागे फिरतोय, म्हणतोय बाई मलम लावून घे, बाई मलम लावून घे, बाई मलम लावून. कळलं, बाई मलम लावून घे. करेक्ट, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. एक नंबरची ना ती काय तो शब्द बायकोसाठी वापरतात तो. अहो माझं लग्न झालं नाहीये, मग मला कसं कळणार? बरोबर आहे, कजाग. कजाग बायको आहे माझी. नुसता ना छळवाद मांडलाय माझ्या घरी, नुसता छळवाद. अहो काय अजून एक शब्द आहे मस्त चांगला. अहो सोप्या शब्दात सांगा, शब्द कसले आठवताय? आठवू द्या हो, जड शब्दांनी ना कसं वजन येतं. उच्छाद मांडून ठेवलाय तिने. तर काय सांगू तुम्हाला माझी छळभरी कहाणी. हा ते सर्व ठीक आहे, पण ती तुमचा छळ करते ना? हो खूप. अहो तुमचा हात भाजायला पाहिजे होता ना, मग तिचा हात कसा काय भाजला? हा बरोबर आहे, म्हणजे हात भाजला ना, म्हणजे हात तिचा भाजला, पण झालं काय, म्हणजे दी पाठव, नुसतं पण करू नको. माझं डोकं भाजलंय ना. काय? अहो नवऱ्याच्या डोक्यात गरम तवा घालायचा म्हटल्यावर बायकोचा हात भाजणारच ना. अहो पण मग ती चिमट्या वगैरे ने गरम तवा पकडेल ना. अहो लॉजिक शोधत बसायची वेळ आहे का ही डॉक्टर साहेब? हा, तुमचं लग्न झालेलं नाहीये ना, त्यामुळे तुम्ही लॉजिक शोधताय. डॉक्टर, लग्न झाल्यावर लॉजिक चालत नाही, फक्त बायकोचं मॅजिक चालतं. एक अबला निराधार कमजोर नवऱ्याला तुम्ही एवढीशी मदत करणार नाही डॉक्टर साहेब. अरे रे रे रे, मला असं वाटतंय की सगळ्या लग्न झालेल्या पुरुषांची अवस्था हीच आहे. हो, बरं झालं माझं लग्न नाही झालंय ते. पण जाऊ दे, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. मी माझ्या वाटेने जात असताना सतत माझ्या वाटेत आडवा काय येतोस तू? तिथे डॉक्टरांना काय सांगितलं तू?
मी तुझी बायको आहे, तुला लाज नाही वाटत असं सांगताना? हा? आणि तो तिकडे डॉक्टर दुनियेचं ज्ञान पाजळून गेला मला की काय संसार असा करावा, भांडू नये. किती निर्लज्ज आहेस की तिथे पण स्वतःची इमेज अशी विचारी करून टाकली आणि मला भांडकोण ठरवलंस. तू हे असं कसं करू शकतोस? मी काय येता जाता सतत भांडण करणारी मुलगी वाटते तुला? आता माझ्याकडे ना आरसा नाहीये, नाही तर तुला दाखवलं असतं. हे जे काय तू करतेस ना तेच बोललो मी. हे तू तू करायला भाग पाडतोयस मला, मूर्ख माणूस. मी काय सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची भांडण नाही बसत, कळलं ना? आणि उलट आजकाल ना माझी इतकी चिडचिड होते ना तुझ्यामुळे, जी आयुष्यात कधीच झाली नाही. काहीच वाटत नाही का रे? स्वतःच्या वागण्याची लाज नाही वाटत तुला? काय बिघडवलंय मी तुझं? का वागतोस माझ्याशी असं? बोल ना. नाटकी, किती नाटकी मुलगा आहेस तू. तुला खरंच लाज नाही वाटत? हा, दगड आहेस का तू? तुला तुझ्या वागण्याचं खरंच काही वाटत नाही? बोल आता. आता ताई. बोल ना. रिक्षा आहे का? रिक्षा आहे, पण रिक्षावाली बिझी आहे. भांडण करते ती. तिचं भांडण झालं की मग ती सोडेल तुम्हाला. हा, कंटिन्यू मॅडम. नाही नाही दादा, तुम्ही या ना, तुम्ही बसा. रस्त्यावरची माणसं फिरतात ना, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही बसा, या. हा? ओ, म्हणजे भांडण्यापेक्षा बाकी गोष्टी पण महत्वाच्या आहेत वाटतं तुला. डोक्यात जाऊ नको माझ्या. कसं शक्य आहे? हा, मला शांतता लागते आणि इथे तुझ्या डोक्यात शांतता अजिबात नाहीये. अति अति बोलतोयस तू. थांब, तुझ्याकडे बघतेच आता. बघ. हो ताई, माझ्याकडे बघा की मी दुसरी रिक्षा बघू. नको नको. जा जा, भाडी घेऊन जा. हा, आधीच भाडी मिळत नाहीये. माझ्याशी काय आयुष्यभर भांडत राहशील. तू ना तुझ्या डोक्यात जाऊ नको. माझ्या गिराईक आहे म्हणून. दादा तुम्ही बसा, मी आलेच. गिराईक गप्पा बस. जा, रिक्षा चालू कर. मीटर कुठली? ए क्वार्टर, तू जा ना तुझ्या क्वार्टर कडे. चल. आणि ए, लक्षात ठेव, हे भांडण संपलं नाही अजून. हे भांडण उधार राहिलं माझ्यावर. व्याजा सकट परत करेल. ए, जा.